मी मला मान्य आहे तुम्ही जे म्हणता ते तसं चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे, न्यायालयात केसेस चालू आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहे. याचा सकाळी विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर अपवाद देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखांची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या. त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यकता जो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब आणि तो देतो आम्ही त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळ समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. आता विभाग आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुधारणा आदेश काढतो. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे काय सगळ्यात? नाही ते नव्हते इथं कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली मला मी आई पाटलाशी बोलतो. म्हणलं हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला नाही राज्याच्या तुम्ही याचा अभ्यासच केला नाही. म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. ते वेगळं आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या संपूर्ण आरक्षण मिळेल का? एकदम बोलतो हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना की त्याच्यामध्ये आता जशी काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला. जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो तर काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला कारवाई करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्याच आहेत नंबर 1. म्हणून त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्याचे सर्व मराठी आरक्षणात जातील त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काय जाणार नाही ना. असेल त्यांनाच मिळेल. तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले जरांगे पाटील 308 ती एकमत झालंय का? तो गैरसमज नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते ते सगळे आपण ती सातत्यानं चालवली प्रक्रिया होती. ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅट प्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आता ही वंशावळी निश्चित करून ज्या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबून ठेवायचे. काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत. अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतो. हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देणं तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले. मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? तसं आहे की दस्तावेज जळाल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्हमध्ये उपलब्ध होता याच्यामध्ये नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला अरे बाबा तुम्ही ऐकून नसेल तर बोलत साहेब. म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मला वाटतं माझी आकडा नाही आता पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले झाले. साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करताय म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढू. चॅलेंज तुम्ही मी काय करतो त्याचं उत्तर मी स्वतःचा तुम्ही एक स्वतःचं मत काय तयार मी करता? सांगतो तुम्हाला यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बघा बरं का कितीही चांगलं दिलं मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागासिद्ध करून तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं एसीबीसीचं AWS शुक्रे साहेबाचं नाही एसीबीसीचं त्यांनी दिलं मागासिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा JR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाही. हे किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते. त्याच्यामुळे तुम्ही तो JR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत. मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे
अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील एक त्यांची भूमिका मांडली ऍटलिस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार. त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतंय. लाड भाऊनी गळ्यात गुतीला त्यांच्या आता घंटा. नाही माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी घेऊन त्याला घंटा झाले मोकळे द्यायला. पण पाटील, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते. पाटील, तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इचू निघाल्यावर. हे नंतर डोक्याला खुराक देते, टायमाला म्हणतात लय बेस्ट. तिथं जे आरच्या टायमाला बेस्ट जे आर, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, बरोबर? तरी आम्ही गदे बुवा काय करता आता. तिथं जे आर काढा, तिथं म्हणले ओके. इकडं आले की म्हणले आम्हाला चिरलंच नाही, येते यायची येड जाऊन तुमची. म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात कतळा ना, त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासाला. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतलं तो पण बसत सावलीमध्ये. मी पुढे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमचा फक्त कधी सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू ठेवू पाटील, आपण काय अडचण नाही. एवढंच पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये, अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका. बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, आम्हाला- पुढं सगळं ऐकत. आपण आता उठणार नाही ते पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येईल. ती तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही आम्हाला आमचं पण तेच माझे म्हणणं. म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करू, माझी विनंती होती. चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता तसं आहे. अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण त्या अभ्यासकांना 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता. तुम्ही समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील बस तेच का? करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही नको नको, म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता त्याच्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा. हे माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसता. झाल्यानंतर मग आपण नाही समज झालं तर उद्या आहेच आपण बरं बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय बुद्धी. हे तुम्हाला नाही बसून देत आम्ही, एवढी वेळ नाही येऊ द्या. तुम्ही एवढी वेळ येऊन देऊ नका. हे काढा. फक्त समाजाचं कल्याण होऊ द्या. पाटील, आपण दरवेळेस चर्चेची भूमिका ठेवली. तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणलात आम्ही काही आडमुठी भूमिका घेत नाही, पण तुम्हाला सरकार एक सांगतंय की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बांधलेलं आहात. पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. अभ्यासकांशी चर्चा करणे, तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय, साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला आणि मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा होईल. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा होईल. अजूनही पाटील आमची विनंती आहे, म्हणजे आपण जेवढं आहे का आमचं अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत तरी सावलीत बसता. अर्ध्या अभ्यासक इथंच आहेत, आता चर्चा करतो आम्ही. अर्धी इथंच येतो. इथे ऊन फार आहे, आपली तब्येत आहे बरोबर नाही आहे. मला भोगू द्या प्लीज, मला भोगू द्या. आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुमच्या वर येतो करायचं पाटील. मला मी कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला. मला भोगू द्या. आम्ही नाही साहेब, खरंच सांगतो.
ही विनंती आमची नाही, मी करताय काय तुम्ही म्हणून. मी म्हणतो पाटील तुम्ही स्थगित करा, करू नका. फक्त सावलीत बसा, अभ्यासाची झालं की मग मला बोलवा, मी येतो. अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे, तात्विक तेवढी एक विनंती मांडणे का. मी म्हणतो स्थगित करा नाही म्हणत मी. फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक ठीक ए, थोडं जा. ठीक आहे ही दृश्य आहेत जरांगे पाटील आणि विखे पाटील यांची चर्चा झालेली आहे आणि या ड्राफ्टमध्ये साधारण 12 मुद्दे आहेत. या 12 मुद्द्यांवर एकमत झालेलं आहे. 3 मुद्दे आहेत ज्यावर चर्चा करू आणि त्यानंतर या संदर्भात पुन्हा एकदा जरांगे पाटलांशी बोलू असं त्यांनी सांगितलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. तसंच या संदर्भात त्यांनी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती केलेली आहे. आधी त्यांनी आपण निर्णय होईपर्यंत सावलीत बसावं, उपोषण स्थगित करावं असं म्हटलेलं होतं. मात्र जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीये. आम्ही या संदर्भात आपला निर्धार कायमच ठेवणार आहोत असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. मी उन्हात बसेन, त्याची चटकी तुम्हाला लागतील आणि त्यानंतर या समाजाचं, या मुलांचं कल्याण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण या आमरण उपोषणावर ठाम आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण किमान सावलीत बसावं, उपोषण स्थगित करू नये. मात्र अभ्यासक येईपर्यंत, त्यांच्याशी चर्चा होईपर्यंत आणि शासनाचा ड्राफ्ट येईपर्यंत आपण सावलीमध्ये बसावं अशी विनंती सातत्यानं राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटलांना करत होते. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. मी उन्हामध्ये बसूनच उपोषण करणार आहे असा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केलेला आहे. अंदरवाली सराटीमधली ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. साधारण 11:35 झालेले आहेत आणि 11:35 म्हणजे तीव्र उन्हाचे चटके सुद्धा बसत आहेत. मात्र याच उन्हामध्ये बसून आपण उपोषण करणार आहोत या ठाम निर्धारावर मनोज जरांगे पाटील यांनी सावलीमध्ये बसायला विखे पाटलांना नकार दिलेला आहे. मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मराठा बांधव उपस्थित आहेत. आपला आरक्षणासाठी हा लढा असाच राहील हा तीव्र एल्गार त्यांनी पुकारलेला आहे. विखे पाटील यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे आणि या चर्चेदरम्यान 12 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर चर्चा करू आणि त्या संदर्भातला निर्णय पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना कळवू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलेलं आहे.